नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे गाडी आलेली आहे क्रेटा. तर आपल्याला तिची कूलिंग कॉईल काढायची आहे. कूलिंग कॉईल लिकेज आहे. एसीचा गॅस एक 4-5 दिवस थांबतो, त्यानंतर हळूहळू कमी होतो. तर आपण कशा प्रकारे कूलिंग कॉईल खोलतात ते आपण बघूया. आपल्याकडे गाडी आलेली आहे ही. तर आपण आता हिची कूलिंग कॉईल खोलणार आहे. त्याच्यासाठी पहिलं आपल्याला गॅस सोडा लागणार आहे. गॅस सोडल्यानंतर ते आपल्याला हे 2 नट खोलावे लागतील 10चे. हिटरच्या पाईपा पण काढावं लागतील हे 2. बघा, पाहू शकता गॅस नाही आहे गाड्यामध्ये आतमध्ये. खोललेला आहे आपण एसीचा पाईप. आपल्याला हिटरच्या 2 पाईप खोलायच्या आहे. तर आपण क्लिपा काढलेले आहे. अशा प्रकारे हे 2 पाईप आपण काढून घ्यायचे आहे. तर 2 नट आपले वरचे 10चे नट असतात ते काढायचे. गाडीच्या आतमध्ये आपल्याला पहिले कन्सोल काढायचं आहे. हे काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 10चे 2 नट बोल्ट असतात, हे खोलायचे आहे. हँडब्रेकची पट्टी पण काढायची आहे, कवर साईडचं. इथं बघतं बघा. त्याच्या साईडचे हे बटणं काढायचे आहेत. प्लास्टिकचे असे दोन्ही साईडला 2 असतात. पहिलं वरचं कवर काढायचं आहे कन्सोलचा. कन्सोल काढलेला आहे. इथं एक खालचं कवर काढायचं आहे आपल्याला. 2 10चे नट खोलायचे आहे. बघितलं नाही. याला जे काही कपलं लागलेले आहेत ते पण आपल्याला काढायचे आहे. तर आपण जो कंट्रोलर काढलेला आहे सोट पाठीमागे ठेवलेला आहे बघा. त्याचबरोबर हा एसीचा पाईप असतो, हा काढायचा आहे आपल्याला. जे रिअर एसीसाठी असतो, ब्लोअरचा हवा जाण्यासाठी. साईडची बिडिंग आपल्याला काढायची आहे सगळी. तर त्यानंतर हे वरचं कवर पण काढून घ्यायचं आहे. त्याला सगळे प्रेस असते. खालचं कवर पण काढायचं आहे. खालचं पण पॅनल काढायचं आहे आपल्याला. त्याचे 2 बोल्ट खोलायचे आहेत. 1 2 आणि दिसेल का आतमध्ये हे तिथं एक दिसतोय ना आपल्याला, तो पण खोलायचा आहे. 4 नट खोलायचे आहेत आपल्याला. चारही नट आपण 12चे खोललेले आहेत. 10चा एक नट असतो खाली, तो पण क्या करने का, गाड़ी का स्विच ऑन करके
देखिए बस गाड़ी के नीचे का स्टेयरिंग का 12 का वो नट आता वो खोलने का आहे. त्याला 12चा एक बोल्ट येतो स्टेअरिंगला, तो खालचा खोलायचा आहे. अशा प्रकारे बोल्ट येतो. तर आपल्याला या साईडचं खोललेलं आहे, आपण त्याच प्रकारे लेफ्ट साईडचं पण खोलून घ्यायचं आहे सगळं. आपल्याला डोअर बिडिंग काढायचं आहे. हे प्रेस फिटिंग असतं, पॅनलला खोलायचं आहे. याला पण असे 4 स्क्रू येतात, 1 2 3 4. हे पण खोलायचं आहे आणि एक 10चा खोलायचा आहे. डॅशबोर्ड मग आपल्याला खोलायचं, हे ग्लो बॉक्स पण खोलायचा आहे आपल्याला. हे प्लास्टिकच्या याच्यामध्ये खोलून लॉक येतात बघा प्लास्टिकचे, दिसतात का? कटवायचे हे प्रेस फिट असतात फक्त. लॉक प्रेस फिट असे खोललेले आहेत. प्लास्टिकचे असे लॉक असतात, फक्त ओढून काढले की आपला ग्लो बॉक्स बाहेर निघतो. इथे कनेक्शन दिसतात, हे पण आपल्याला क्लिपमधून सोडवायचे आहेत. जे सोडवायचे आहेत. हा एअरबॅगचा कंट्रोलर आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला एक बॅटरी वायर काढायची आहे. बॅटरी वायर काढल्यानंतर 30 सेकंद ते 1 मिनिट थांबून हे कपलर काढायचे आहेत एअरबॅगचे. कपलर आपण काढलेले आहेत. स्क्रूड्रायव्हरने स्क्रू खोलायचे आहे आपल्याला. हे 2 खालचे नट बोल्ट. दहाचा पण नट खोललेला आहे आपण, बोल्ट खालचा. या साईडचे बघा आपण, हे ड्रायव्हर साईडचे जे कपलर असतात बघा खाली, ते पण काढायचे आहेत आपल्याला. फिटिंग असते ती. हे 2 डॅशबोर्डला जे येतात ते काढायचे आहे. स्टेअरिंगचा रॉड पण आपल्याला तो बाहेर काढायचा आहे, ते निघलेला आहे. और जे फ्यूज बॉक्सला इथं कपलर असतात बघा, ते पण बाहेर काढलेलं आहे आपण. हे पॅनल पण खोलायचं आहे आपल्या साईडचा, हे स्क्रू. ते 2 नट पण खोलायचे आहेत बोल्टला, हे खोललेले आहे.
जे कपलर असतात छोटे मोठे हे पण काढायचे आहे आपल्याला. त्याच्याबरोबर आपल्याला आता आतलं सगळं खोललेलं आहे. आता हे वायपर वगैरे सगळे आपल्याला काढायचे आहे. वायपर ब्लेड खोललेले आहे. आता हे स्क्रू खोलायचे आहेत आपल्याला. स्क्रू करून हे सगळं बाहेर काढावं लागणार आपल्याला. खोललेलं आहे. 12चे 2 नट खोलायचे आहे आपल्याला. 40 सर असं आपण ते बोर्ड खोलायच्या नंतर डॅशबोर्ड लगेच असा बाहेर आलेला आहे. आणि ह्याला आपण बघू शकता पूर्ण डॅशबोर्डच बाहेर येतो. जास्त खोलायची काही गरज नाही. एकदम सोप्या रीतीमध्ये डॅशबोर्ड हा बाहेर येतो. बघितलेला असं डॅशबोर्ड आपण खोललेला आहे. इथं ही कूलिंग कॉईल असते बघा मित्रांनो. आपल्याला बाहेर काढतो. तर ही आपली हीटर कॉईल आहे. ही पहिली बाहेर काढून टाकायची आहे आपल्याला. हे कवर करून आपली कूलिंग कॉईल बाहेर आलेली आहे. म्हणजे आपण कूलिंग कॉईल अशी खोललेली आहे. सर्व आपल्याला लिकेज चेक करायची अशी सगळं व्यवस्थित चेक केल्याच्या नंतर इथं बघा इथं ऑइल दिसतं. याचा अर्थ इथनं लिकेज झालेली आहे कॉईल. टके ऑइल दूसरा कॉईल आपण उधर फिट करेंगे. भाई कॉईल ले ले उधर का बॉक्स में का. कंपनीमधून आपण कॉईल आणलेली आहे. तर टाकताना ट्राय करा ओरिजिनलच कॉईल टाका. तुम्ही बघू शकता ही नवीन कॉईल आहे. तर टाकायच्या आधी सेम चेक करायची आणि आहे तसं आपण परत फिटिंग करणार आहे. तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. नमस्कार.